तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी का अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि खूप दिवसांनी स्वागत. बिकॉज खूप दिवस झाले मी व्हिडिओ घेतलेले नव्हते, पण आज व्लॉग करायचं असं ठरवलं की चला अपडेट देऊया आपल्या फॉलोअर्स लोकांना की एक्झॅक्टली आमच्या लाईफमध्ये चाललं आहे काय आणि आम्ही कुठं आहोत हे तुम्हाला सांगणं गरजेचं नाही वाटलं, पण खूप कमेंट्स आल्या. गरजेचं वाटलं नाही असं नाही बोलणार, आता समजून घ्या. आम्हाला शब्दांची फेराफेरी करायला येत नाही, त्यामुळं थोडंफार समजून घ्या. तर जस्ट माझा क्लास सुटलेला आहे, आणि सुटलेला आहे म्हणण्यापेक्षा आज लवकर सुटला, कारण आज एक लेक्चर नाही झालं त्यामुळे. तर आता मी निघालेले आहे स्टेशनवरती, रेल्वे स्टेशनवरून चालतच, बिकॉज एक 500 मीटरचं अंतर आहे. तर चालले आता मी घरी. जाण्या अगोदर फ्रूट सॅलेड खाणार आहे, कारण भूक लागली आहे नाही एवढी, पण मी खाते रोजच एक प्लेट सॅलेड. तर चला ते खाऊया, मग बोलते तुमच्याशी आता घरी जाऊन. त्या अगोदर आपण सॅलेड खाऊया. फ्रूट सॅलेड खाल्लेला आहे मी, आणि आता तिकीट काढते. तिकीट काढल्यानंतर मग ट्रेन पकडते आणि मग घरी जाते. पण त्या अगोदर सांगते की आज खूप वेळ उभी राहिलेली प्रॅक्टिस करत होते, त्यामुळे आता पाय दुखायला लागलेत माझे पाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. माझी आंघोळ झाली आहे, बट मी पारुष असल्यागत दिसत असेल, कारण तेल निघलेलं नाही आहे केसांचं. मी रात्री तेल लावलेलं. तर चला मी व्लॉगला कंटिन्यू करते लगेचच, कारण मला जायचं आहे परत मी क्लासलाच. तर फ्रेंड्स, आत्ता जी मी क्लिप शेअर केली तुम्हाला 2 मिनिटाची, ती गेले 15 ते 20 दिवस झाले मी काढून ठेवलेली की बाबा व्लॉग बनवूया. पण माझी अशी इच्छाच होत नव्हती, माहीत नाही का, आपण मला ना कॅमेरासमोर येऊन बोलणं हे त्या गोष्टीच होत नव्हत्या. त्यामुळं मी खूप अवॉइड करत होते व्लॉग करणं. त्याचसोबत इंस्टाग्रामवरती सुद्धा मी खूप जास्त ॲक्टिव्ह नव्हते. 2-3 दिवसातून एकदा व्लॉग पडायचा आपला, आणि कंटेंटसुद्धा खूप मिसमॅच झालेलं आहे पुण्यातलं मुंबईचं, आणि लोक खूप कन्फ्यूज आहेत की मी एक्झॅक्टली कुठं आहे. कारण मी कोणालाच म्हणजे काय चाललं आहे माझ्या लाईफमध्ये किंवा काहीच अपडेट केलेलं नाही आहे. पण थोडक्यात मी तुम्हाला आता यूट्यूबवरती पण सांगते की मी मुंबईला का शिफ्ट झाले. भरपूर जणांना समजलं पण की एक्झॅक्टली मी का शिफ्ट झाले ते. तर तुमच्यातल्या भरपूर जणांना माहीत पण झालं असेल की मी एक्झॅक्टली काय करते ते. माझ्या त्या 2-3 मी काही क्लिप शेअर केल्यात त्यावरून. बट खूप लोक कन्फ्यूज आहेत की एक्झॅक्टली माझं काय चाललं आहे, काहीच मी सांगत नाही आहे. तर आज म्हटलं की नाही त्याच्यावरती प्रॉपर ब्लॉग बनवावा, कारण तुमचे मेसेज पण येत आहेत खूप दिवस झालं, आणि आता थोडंसं म्हणलं ॲक्टिव्ह राहावं सगळीकडंच. तर सांगायचं झालं तर हां, मी कॉस्मेटॉलॉजी म्हणजे त्यामध्ये मेकअप, हेअर, स्किन असे तिन्ही प्रकार स्टोरेज फुल झालं होतं. तर मी कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स जॉईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्किन, मेकअप, हेअर येतं. लॅक्मे अकॅडमीमध्ये केलेलं आहे. तर याबद्दल मी इन डिटेल तुम्हाला सांगेन. पुण्यामध्ये पण आहे, बट जरा प्रोफेशनलच असतं, म्हणून म्हटलं की नाही थोडंसं मुंबईला यावं, थोडंसं राहणं वगैरे चेंज होईल. आणि मी जाते पण प्रत्येक वीकमध्ये माझं पुण्याला जाणं पण होतं, तिकडं पण जाते इकडं पण येते. तर असं राहणार आहेत. माझे तिकडचे पण व्लॉग पडतील आणि इकडचे पण पडतील. तर थोडंसं आता कॉपरेट करा, कारण
प्रत्येक गोष्ट म्हणजे मला स्वतःला असं वाटलं, म्हणजे मलाच कळलं नाही की सोशल मीडिया वापरते तर थोडंसं लोकांना सांगणं पण गरजेचं वाटलं मला, म्हणून शेअर करावं म्हटलं. आता या फील्डमध्ये जर मला पहिल्यापासूनच मेकअप या गोष्टींची आवड नव्हती, बट मी आता या फील्डमध्ये आहे म्हणून म्हटलं की नाही करावं, आणि ते मी तुम्हाला वेगळी स्टोरी सांगेल. बट आत्ता काही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देते की म्हणजे मी पुण्याला, तुम्हाला तर समजलंच असेल की मी पुणे मुंबई दोन्ही पण करणार आहे, की तिकडे पण असते मी अधूनमधून, तिकडचे व्लॉग पडतील आपले, इकडचे पण पडतील. आणि मी म्हणजे भविष्याचा विचार करून आता याच फील्डमध्ये तर म्हणलं की नाही या फील्डला धरूनच काहीतरी करावं, म्हणून मग मी हे चूज केलं की मला आता सोशल मीडियावरून खूप छान इन्कम आहे, त्याबद्दल काही नाही. बट तरी पण अजून एक काहीतरी की एक कला जी असते ती शिकायचं आहे मला, कारण ते कधी वाया जाणार नाही. सोशल मीडियावरती पूर्णपणे डिपेंड न राहिलेलंच बरं आहे. तर म्हटलं की नाही आता काहीतरी करायचं तर होतंच, पण हे कसं काय अचानक मी बोलली, नुसतं डोक्यात आलं, मम्मीला बोलली, मम्मीने लगेच भैयाला, आणि भैयाने लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच घेऊन गेला अकॅडमीत की चला ते झालंच. कदाचित आता स्वामींचीच इच्छा असेल की हे व्हावं म्हणून झालं. म्हणजे असं मी फक्त विचार करत होते तोपर्यंत तर हे घडलं माझ्यासोबत, मला कळलं पण नाही की एक्झॅक्टली कसं मी या फील्डमध्ये शिरली. पण आता शिरले तर मला माझं 100% द्यायचं आहे. तर थोडंसं तुम्ही पण कॉपरेट करा, पण मी आठवड्यातून 2दा-3दा तरी व्लॉग टाकायचा प्रयत्न करीन तुमच्यासाठी आता इथून पुढं. कारण माझी इच्छा होत नव्हती ब्लॉग, म्हणजे असं मी इन्स्टासाठी तरी शूट करायचे, पण नाही का अजूनसुद्धा खूप पेंडिंगला आहेत व्लॉग इन्स्टाचे, कारण मी खूप अशी ह्याच्यातच होते. बट आता मी अलीकडं म्हणजे आता यूट्यूबवरती पण व्लॉग माझी इच्छा झाली की चला आता करूया, नाही तर 2-3 महिने. आणि इंस्टाग्रामवर एक सतत येणारा प्रश्न म्हणजे तुझा नवरा कुठं आहे, काय एक्झॅक्टली तू सोडलं का, किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी यावरती मी स्पष्टपणे अजून कोणाला काही क्लिअर केलं नाही. आणि मला पण असं वाटतं की ह्या खूप अशा सेन्सिटिव्ह म्हणजे खूप नाजूक गोष्टी असतात, त्या प्रॉपरलीच हँडल करणं पण गरजेचं असतं. इंस्टाग्राम व्ह्यूजसाठी किंवा थोड्याशा फॉलोअर्ससाठी काहीतरी उगाच लाईफचं तमाशा मांडत बसायला मला नाही आवडत. आणि सांगणं गरजेचं आहे, मला माहिती आहे तुम्ही माझे फॉलोअर्स आहेत, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. बट योग्य वेळी सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी क्लिअर करीन, पण जसं तुम्ही विचार करता तसं काही नाही आहे अजून तरी. तर याबद्दल पण मी प्रॉपरली एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. आत्ता मला खरंच काही सुचत नाही आहे की एक्झॅक्टली काय बोलायचं, कारण आत्ता प्रेशर पण आहे डोक्यावरती की जायचं आहे, मला उशीर होतो आहे क्लाससाठी. आणि क्लासला जाताना प्रॉपर ग्रूमिंगमध्ये जावं लागतं, त्यामुळे सुद्धा थोडंसं आवरायला लागतं. आणि त्यामध्ये आज वहिनी नाही येणार आहे सोडायला, भैयाने स्कूटी नेली, भैया आजार आहे तर त्याला यायचं आहे लवकर, त्यामुळे तर ते झालं. आता तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन्स म्हणजे मुंबईला मी का आली आहे आणि आपले व्लॉग आता इथून पुढे येतील ह्या सगळ्या गोष्टी तरी मी तुम्हाला आता सांगितल्यात. पण हळूहळू जसं माझे माइंड मी आता थोडं रिलॅक्स होत चालली आहे, तसं मी तुमच्याशी बोलत जाईन आणि व्हिडिओ पण घेत जाईन, कारण आत्ता कुठेतरी मला असा धीर आला आहे की मी शूट करू शकते. तरच व्हिडिओना आता इथून पुढे मी टाकत जाईन, कारण खूप गॅप पडलेला आहे. तुमच्या सपोर्टमुळंच आज काय मी कमवते. बट असं पण नाही की सोशल मीडियाच्या आहारी जाऊन पूर्णच काही गोष्टी, म्हणजे आता बरेच गोष्टी चाललेल्या आहेत सोशल मीडियावरती, पण मला काही गोष्टी नाही म्हणजे. आणि मी काय आत्ता तरी मी थांबते, आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बोलूया. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय सध्या, कारण काय बोलायचं नाही सुचत आहे, पण मी प्रॉपरली व्लॉग बनवेल याच्यावरती पुन्हा एकदा. पण त्यावेळेस अजून तुमच्या थोड्याशा डीप क्वेश्चनची उत्तरं मी नक्की देईन. आत्ता फक्त मला अपडेट करायचं होतं तुम्हाला, जे माझे डेली व्लॉगिंग बघतं त्यांच्यासाठी, की तुम्ही असा विचार करता तसं पण अजून तरी काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सोशल मीडियावरती आधी पण काही गोष्टी शेअर केल्या नव्हत्या, तुम्ही माझी लव्ह स्टोरी म्हणा किंवा काहीच बऱ्याच गोष्टी, आणि आत्ता पण नाही, कारण काही गोष्टी मला योग्य वेळी योग्य टायमिंगला शेअर करायच्या होत्या, त्यामुळं. तर थोडं कॉपरेट करा तुम्ही पण.